नमस्कार. सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे. सोनाली किचनचे आज 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. त्यानिमित्त आपल्या सर्वांचे सोनाली किचनकडून अगदी मनापासून धन्यवाद आणि आभार. आजच्या ह्या प्रसंगी एक दोन शब्द मला तुमच्याशी डिस्कस करायचे आहेत. ते म्हणजे हा सोनाली किचनचा प्रवास करत असताना मी माझ्या पत्नीला अगदी सुरुवातीपासून बघितले. तिला जेवण करण्याची आवड होती आणि त्या आवडीचंच मी म्हटलं व्यवसायामध्ये रूपांतर कर. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जग खूप मोठं आणि खुलं झालेलं आहे. फक्त त्याचा योग्य रीतीने वापर करता आला पाहिजे. म्हणून यूट्यूबसुद्धा हा एक व्यवसायाचा भाग आहे आज. त्यामुळं हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तिला मी सांगितलं. त्यानंतर यातल्या बऱ्याच गोष्टी माहीत नसतानासुद्धा तिनं तो करायला प्रयत्न केला आणि अगदी 9 महिन्यापूर्वी पहिला व्हिडिओ टाकला. त्यानंतर प्रतिसाद सुरुवातीला कमीच येत राहतो आणि आजसुद्धा 1000 सबस्क्रायबर म्हणजे काय खूप मोठी गोष्ट झालेली नाही. पण आमच्यासाठी किंवा मी तिचे कष्ट अगदी जवळून बघतो आहे. ती किती कष्ट करते आणि किती प्रामाणिक कष्ट करते. तिच्या त्या कष्टाला ही मिळालेली पोचपावती आहे. त्यामुळे हे 1000 जरी सबस्क्रायबर असतील तरी आमच्यासाठी हे खूप म्हणजे खूप आहेत. कारण की ह्यानं आम्हाला बळ मिळालेलं आहे. विशेषतः माझ्या पत्नीला बळ मिळालेलं आहे. कारण तिचे कष्ट अगदी जवळून बघतो आहे. लक्षात घ्या, कोणताही व्यवसाय असू दे तो कधी छोटा नसतो आणि कधी मोठा नसतो. पण प्रत्येक व्यवसाय हा वेळ मागतो, कष्ट मागतो आणि सातत्य मागतो. आणि वेळ, कष्ट, सातत्य ह्या तिन्ही गोष्टी ती किती डेडिकेशन देते हे मी स्वतः बघितले. त्यामुळं एक पती म्हणून मला तिचा अभिमान आहे आणि तिचे जे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत त्याबद्दल तिचे मनापासून अभिनंदन. आणि तुमच्या सर्वांची अशीच साथ लागून दे. अशीच नेहमी सोबत राहा. नवनवीन पदार्थ करण्याचे आणि नवनवीन व्हिडिओ करण्याचे, ब्लॉग करण्याचे, फूडचे वेगवेगळ्या हॉटेलला भेट देऊन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन नक्कीच आम्ही प्रयत्न करीन. धन्यवाद. सोनाली किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.